अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणीसाठी लागणारं साहित्य हा 1 वाटी ना भिजवलेला तांदूळ आहे. हा बिर्याणीचा तांदूळ घेतलाय मी आणि हे काही खडे मसाले घेतलेत. तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची. दही लागणार आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, जिरी लागणार आहे, आले आणि लसणाची पेस्ट लागणार आहे, लाल मिरची पावडर, हा बिर्याणी मसाला आहे, मीठ लागणार आहे, धने पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे आणि ही शिमला मिरची घेतली. बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या गाजर घेतले, हे हिरवे वाटाणे घेतले, फ्लावर घेतली, बटाटा घेतलाय. मी पाणी उकळायला ठेवलं होतं. तमालपत्र टाकून घ्यायचं, दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरी या पाण्यातच टाकून घ्यायचे. तांदूळ ना मी अर्धा तास भिजायला ठेवला होता. 1 चमचाभर ना मी तेल टाकून घेणार आहे याच्यात. हे भिजवलेले बिर्याणीचे तांदूळ सोडणार आहे. हा तांदूळ ना शिजतोय तोवर आपण ना मसाल्यांची तयारी करून घेऊ. दह्यामध्येच ना हळद टाकून घ्यायची, धन्याची पावडर टाकून घ्यायची, बिर्याणी मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. हे ना मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झाले. आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये ना तेल टाकून घ्यायचं, जिरी टाकून घ्यायची, हे आले आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. हे तेलावर चांगली परतून घ्यायची. कांदा टाकायचा, कांद्याचा थोडासा सॉफ्ट होतवर परतून घ्यायचा. याच्यातच कढीपत्ता टाकून घ्यायचा, शिमला मिरची टाकून घ्यायची, ती पण चांगली परतून घ्यायची. टोमॅटो टाकून घ्यायचाय, टोमॅटो शिजावं म्हणून मीठ टाकायचंय. हे पण तेलावर परतून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचंय, माझ्याकडून विसरलं होतं. मिक्स करून घ्यायचंय. आणि हा तांदूळ ना शिजत आलाय. आता 90% ना तांदूळ शिजवून द्यायचाय. मी ना आता हे मसाले काढून घेणार आहे. तांदूळ ना शिजलाय. हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना मी चाळणीत टाकून ना त्याला गाळून घेणार आहे. टोमॅटो ना शिजलाय. आता हे दही आणि हे मसाले टाकलेले मिश्रण टाकून घेणार आहे. मिक्स करायचे. शिमला मिरची टाकणार आहे, गाजर टाकून घेणार आहे मी, मिक्स करून घ्यायचंय. बटाटा टाकून घेणार आहे आणि ग्रीन पीस पण टाकून घेणार आहे. हे मिक्स करून ना झाकण ठेवून घेणार आहे. थोड्या भाज्या शिजल्या पाहिजे. 1-2-3 मिनिटं झाकण ठेवणार आहे मी. झाकण काढून बघू. भाज्या ना शिजल्या. थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेऊ. पुन्हा मिक्स करून घ्यायचंय आणि आता याच्यावर तांदूळ टाकून घ्यायचे. एकसारखं करून घेते आणि तांदूळ टाकून घेते. आता एकसारखा ना पसरून घ्यायचं. एकसारखा पसरून घेतलाय आणि कोथिंबीर टाकून घेतली. मी ना तूप टाकून घेणार आहे. तुपाने ना व्हेज बिर्याणी खायला खूप छान लागते. असं साईडने पण टाकून घ्यायची. तूप टाकून घेतले. आता झाकण ठेवून ना 5 मिनिटं असाच दम देऊन घ्यायचा. बिर्याणी ना तयार झाली. झाकण काढून बघू. मस्त असं ना वास सुटलाय. गॅस बंद करून प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.